नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बोलणार आहे की थंडीमध्ये अशा कोणत्या चुका आपण करतो जेणेकरून आपले केस खूप जास्त खराब होतात, कोंडा होतो, केस गळती होते। तर थंडीमध्ये ना बरेच जणांना कोंडा होतो किंवा हेअर फॉल चालू होतो, पण तुम्हाला हे माहित नाहीये की थंडीमध्ये आपण अशा छोट्या चुका करत असतो जेणेकरून आपला हा जो कोंडा असतो किंवा केस गळती असते ती वाढत जाते। तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्हाला थंडीत करायच्या नाहीयेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। थंडीत आपण अशा या लोकरच्या टोप्या घालतो, तर लोकरच्या टोप्यांनी ना फ्रिक्शन तयार होतं, त्यामुळे जेव्हा पण तुम्ही अशा या लोकरच्या टोप्या घालताना थंडीमध्ये तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या केसांना कव्हर करा। म्हणजे तुम्ही कॉटनचा स्कार्फ बांधू शकता, नाही तर सॅटिनचं कापड वापरू शकता। पहिला तुमच्या केसांना कव्हर करा आणि त्याच्यावर मग तुम्ही ही टोपी घालू शकता, कारण जेव्हा पण तुम्ही अशी टोपी तुमच्या केसांवर घालता तेव्हा फ्रिक्शन तयार होतं आणि हे बघा केस असे उडतात, केस चिकटून बसतात जेव्हा केस आपल्या ह्या लोकरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात। त्यामुळे जर तुम्ही अशा टोप्या वापरत असाल तर तुम्हाला पहिल्या केसांना कव्हर करायचं आहे। तुम्ही कॉटनचा स्कार्फ बांधा बेस्ट वे आणि त्याच्यावर तुम्ही हा लोकरची टोपी घालू शकता। थंडीमध्ये आपण केस ज्यादा वॉश करत नाही, धुवत नाही, कारण बरेचदा सर्दी वगैरे होते म्हणून आपण टाळटाळ करतो। जर तुम्ही थंडीत केस तुमचे आठवड्यातून 2 वेळा जर धुतले नाही तर कोंडा होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि जर कोंडा असेल तर तो वाढू देखील शकतो। त्यामुळे थंडीमध्ये तुम्हाला हेअर वॉश करायचाच आहे आणि जेव्हा जेव्हा कोंडा होईल थंडीमध्ये तेव्हा तुम्हाला अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूच वापरायचा आहे। दुसरा कोणताही शॅम्पू तुम्ही तुमच्या केसांवर वापरू नका। जर कोंडा सारखा होत असेल तर मी बरेचसे असे घरगुती उपाय सांगितले आहेत जेणेकरून तुमचा कोंडा लवकर बरा होईल, तर ते उपाय देखील तुम्ही कोंड्यासाठी करू शकता। थंडीत आपण जादा पाणी पीत नाही, ज्याच्यामुळे आपली बॉडी डिहायड्रेटेड होते आणि कोंडा होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। त्यामुळे थंडीमध्ये पाणी भरपूर प्या। जर तुम्हाला गार पाणी जात नसेल तर थोडंसं कोमट करून पाणी तुम्ही प्या, पण पाणी हे पिलंच पाहिजे। जर थंडीमध्ये तुम्ही कोणतेही हीट तुमच्या केसांवर वापरत असाल, म्हणजे तुम्हाला जर सारखं हेअर स्ट्रेटनिंग करायचं आहे किंवा कर्लिंग करायचं आहे तर त्याच्या आधी केसांची काळजी नक्की घ्या, कारण ह्या ट्रीटमेंटमुळे ना केस आपले खूप जास्त ड्राय होतात। त्यामुळे तुम्हाला केसांना मॉइश्चराइज ठेवणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही सारखं थंडीमध्ये हा ट्रीटमेंट केला तर केस खूप जास्त ड्राय होणार आणि कोंडा तुम्हाला लगेचच होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही हीट काही वापरत असाल तर पहिला हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरा, नाहीतर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता आणि मग तुमच्या केसांना तुम्ही कोणतीही हीट वापरा। जर तुम्ही थंडीमध्ये खूप जास्त हीटर वापरला तरी देखील तुमच्या केसांमध्ये कोंडा होतो, केस कोरडे फ्रीजी होतात, कारण जेव्हा आपण हीटर वापरतो तेव्हा आजूबाजूची जी हवा असते ती खूप जास्त ड्राय होते आणि जेणेकरून आपले केस देखील ड्राय होतात, केसांमधलं मॉइश्चर निघून जातं, ज्याच्यामुळे आपल्याला कोंडा, ड्राय, फ्रीजी केस यांचा प्रॉब्लेम जास्त होतो। त्यामुळे ही चूक देखील करू नका। थंडीमध्ये आपल्याला गरम पाण्याने आंघोळ करायला फार आवडते, आपण कडक पाण्याने आंघोळ करतो, पण जर तुम्ही तेच कडक पाणी तुमच्या जर केसांना वापरलं तर तुमचे केस डॅमेज होणार आहेत, कारण केसांना आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये कडक पाणी वापरायचं नाहीये। एकतर तुम्ही गार पाणी वापरा, नाहीतर तुम्ही कोमट पाणी वापरू शकता। जर तुम्ही कडक पाणी वापरलं तर तुम्हाला कोंडा होणार आहे, केस तुमचे ड्राय फ्रीजी होतात आणि केस खूप जास्त डॅमेज होतात। त्यामुळे कडक पाणी वापरू नका, तुम्ही कोमट पाणी नाहीतर गार पाणी वापरू शकता। थंडीमध्ये ना ओले केस घेऊन बाहेर जाऊ नका। पहिला तुमचे केस पूर्णपणे ड्राय होऊ द्या, नॅचरली ड्राय करा, नाहीतर ब्लो ड्रायरनी पण तुम्ही ड्राय करू शकता, पण तुम्हाला ओले केस घेऊन थंडीमध्ये धुक्यामध्ये जायचं नाहीये। ह्याच्याने ना आपले केस खूप जास्त ड्राय होतात, डॅमेज होतात आणि कोंडा लगेचच येतो। त्यामुळे ही चूक करू नका। पहिला नॅचरली तुम्ही केसांना ड्राय करा, जर इमर्जन्सी असेल तरच तुम्ही ब्लो ड्रायरचा वापर करू शकता, पण थंडीमध्ये शक्यतो ओले केस घेऊन बाहेर थंडीत जाऊ नका। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। तर ह्या चुका थंडीमध्ये अजिबात करू नका। तुम्ही ह्याच्यामध्ये जर कोणती करत असाल किंवा केली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि अजून काही शंका असतील तरी देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय।